नमस्कार विद्यार्थ्यांनो, इंग्रजीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत. 10वी पान नंबर 1 आणि 7वी पान नंबर 3 या दोन्ही इयत्तांचा मेळ साधून आजचा आपलं पहिलं व्हिडिओ लेक्चर असणार आहे. तर चला तर आपल्या आजच्या मूळ विषयाला, आजच्या मेन विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे अल्फाबेट्स. अल्फाबेट्स म्हणजे काय, तर त्याला मराठीतनं नाव आहे मुळाक्षरे. आपला आहे पहिला टॉपिक. आता मुळाक्षरे ह्याला दुसरा आपण एका नावाने ओळखलं जातं, ते म्हणजेच लेटर्स. ह्याला अक्षरे. तर इंग्रजीचे कोणते शब्द तयार करायचे झाले किंवा वाक्य तयार करायचे झाले तर ह्या अल्फाबेटशिवाय, ह्या लेटरशिवाय आपल्याला कोणतेही वाक्य किंवा शब्द तयार करता येणार नाही. तर हे तुम्हाला माहिती आहेच, तरी पण आपण हे एक रिव्हिजन म्हणून आपण ह्याची सुरुवात करतो आहे. आता ह्याच्यामध्ये बघा किती अक्षर आहेत, तर एकूण आहेत टोटल अक्षराची संख्या जी आहे ती आहे 26. आणि ह्या 26 अक्षरावरतीच संपूर्ण आपली इंग्रजी भाषा गुंफली गेलेली आहे. सर्व काही ह्या 26 अक्षरामध्येच काही दडलेलं आहे. आता ह्या 26 अक्षराचं 2 गटामध्ये विभाजन केलं जातं. किती गटामध्ये, तर 2 गटामध्ये. हे तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत आहेच. तर पहिलं म्हणजेच ओवेल साऊंडमध्ये, म्हणजे त्याला म्हणतात स्वर, जे की 5 असतात. आणि दुसरं म्हणजेच कॉन्सनंट साऊंड, म्हणजेच व्यंजनं, की जी उर्वरित म्हणजेच 21 असे टोटल किती आहेत, 26 अक्षरं आपल्या इंग्लिशमध्ये आहेत. स्वर जे की व्यंजनाला मदत करतात. स्वर हे अपूर्ण ध्वनी असतात की जे पूर्ण ध्वनींना म्हणजेच व्यंजनांना मदत करतात. ह्याच्यामध्ये कुठले असतात, तर ए, ई, आय, ओ, यू हे असणारे 5 स्वर, 1, 2, 3, 4 आणि 5, हे 5 स्वर म्हणजेच 5 असणारे अक्षरं 21 अक्षरांना मदत करतात आणि त्याद्वारे एखादा शब्द तयार केला जातो. हे तुम्हाला माहिती आहेच. पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही 26 अक्षर एकत्रित कोणती आहेत ते पाहायचं आहे. आता हे तर आपण बघितलं जातं इतक्यात की ही 5 राहिले, हे 5 असणारे स्वर आहेत आणि 5 सोडून जे बाकीचे उर्वरित जे आहेत ते 21 कॉन्सनंट आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे हे जे अक्षर आहेत ते कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचं आहे. ओळीने कोणकोणते, एक उजनी म्हणून आपण सुरुवात करत आहोत. आता ह्या लिहिण्याच्या पद्धती, 26 अक्षरं लिहिण्याच्या पद्धती पण भरपूर आहेत. त्यातील काही आपण असणाऱ्या पद्धती शिकणार आहेत, काही म्हणजे फक्त आपण 2च पद्धती बघणार आहे. एक पद्धत, आता लिहिण्याची असणारी ही पद्धत आहे, रायटिंग असणारी स्टाईल, एक असणारी पद्धत. तर पहिली असणारी पद्धत म्हणजेच बिग लेटर्स. बिग लेटर्स ह्या 2 बिग लेटर्स अँड स्मॉल लेटर्स ह्या 2च पद्धती जास्त प्रमाणात वापरले जातात, लिहिण्याच्या पद्धती वापरल्या जातात. बिग लेटर्स शक्यतो कमी, परंतु स्मॉल लेटरचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. आता बघा ते असणारे बिग लेटर्स कोणते आहेत आपण आता इथं लिहिणार आहोत. पहिलं बिग लेटर्स आपण इथं लिहूया. त्यानंतर आपण असणारे स्मॉल लेटर्स लिहिणार आहोत. तर मी आता इथं बिग लेटर्स इथं लिहित आहे. बघा झाले का, 26 अक्षरं हे असणारे बिग लेटर्स आहेत, जे की ह्या 2 रेषेच्या मधील 75% भाग त्याचा असणारा
घेतला जातो आणि त्या 75% भागामध्ये ही अक्षरे सगळी लिहिली जातात. वरती 25% भाग आपण रिकामा सोडला आहे आणि त्या पद्धतीनं खालची पण आपण अक्षरं लिहिलेली आहेत. अशी ही सगळी टोटल आहेत का बघा, आपण बघूया. अशी ही सगळी टोटल आहेत बघा. आहेत 26 अक्षरं आहेत. आता बरेच जण लिहित असताना ह्या असणाऱ्या अक्षरामध्ये चुका करतील, तर काळजीपूर्वक त्यांना लिहायचं आहे. आता आपण दुसरा प्रकार बघूया लिहिण्याचा, स्मॉल लेटर्स. तर ते कसं लिहिलं जातं आहे लिहूया आपण. आपले दुसरी लिपी म्हणजे स्मॉल लेटर्स लिपी पण लिहून झालेली आहे, जी की लहान अक्षर म्हणून ओळखली जातात. बिग लेटर्स म्हणजे मोठी अक्षर म्हणून ओळखली जातात. तर आता बघा, हे पण 26 झालेत का आपल्याला मोजायचे आहेत. 26, हे पण 26 अक्षरं झालेली आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणतंही अक्षर ह्यातील जर सांगितलं की ओळखायला, तर तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. समजा लिहायला लावलं तर लिहिता आलं पाहिजे. त्यावेळेस खरं इंग्रजी आली म्हणावं लागेल. नाहीतर बघा, ह्यातील जर एखादं अक्षर सांगितलं तुम्हाला लिहायला किंवा ओळखायला सांगितलं, जर नाही आलं, ओळीनं न सांगता मध्ये आधी जर सांगितलं तर ते ओळखता जर आलं तर खरं ते तुम्हाला येतं आहे. बऱ्याच जणांना ओळखू येत नाही किंवा बऱ्याच जणांना काही अक्षरामध्ये गफलत होते. ती कुठली गफलत होते ते आपल्याला आता बघायचं आहे पुढचं. तर बघा, शक्यतो स्मॉल लेटर्समध्ये काय होते बघा, गफलत होते. कोणत्या ह्याच्यामध्ये गफलत होते बघा. आता बघा, हे जे आपण लिहिलेले आहे ते सुरुवातीचं 2 अक्षर काढलेले आहेत बघा. तर ही एक आहे, हे एक आहे. बऱ्याच जणांना हे कळत नाही, हे बी आहे का हे डी आहे, का हे डी आहे का हे बी आहे. तर कुठलंही काय आहे हे, तर हे पहिलं असणारं बी आहे, दुसरं असणारं डी आहे. जर एकत्रित जर दिलं तर बरेच जण ह्याला गोंधळून जातात. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात जर आपण बघितलं, हे पी आहे का हे क्यू आहे, का हे क्यू आहे का हे पी आहे, हे पण कळत नाही. बऱ्याच जणांना लक्षात येत नाही. ह्याच्यासारखंच अजून एक दिसणार आहे ते म्हणजेच कुठलं, तर जी, की ज्याची रेष अशी आतल्या साईडला आलेली असते. आणि हे जे क्यूची काही जण आपण काही वेळेस आपण अशी इकडे तिरपी करतो आणि जीची मात्र आतल्या साईडला असते. मग ही 3 अक्षरे ओळखता आली पाहिजेत. पी क्यू जी. पी ही खाली साईडला आहे, क्यू ही खाली साईडला आहे आणि जी ही खाली साईडला आहे आणि खाली रेष आहे त्याला. त्यानंतर त्या पुढचं अक्षर आहे ते म्हणजेच एफ आणि टी. एफचं कसं आहे, वरच्या साईडला असणारं ते असणारं टोपीसारखा भाग आहे आणि टीचं खालच्या साईडला आहे. म्हणजे एक उलट आहे, एक सवास आहे तर एक उलट आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला गफलत होता कामा नाही. मग हे असं होऊ नये म्हणून आपल्याला हे सगळी अक्षरं माहीत असणं आवश्यक आहे. तर आपण ही असणारी समान दिसणारी उलटी सुलटी दिसणारी अक्षरांचा अभ्यास केला पाहिजे. आता बघा, अजून काही आपल्याला हे 4 अक्षरावरून आपल्याला काय सांगता येईल बघा. इथं बघा, आपण जर एकत्रित हे शब्द लिहिले बी डी पी आणि क्यू. बघा, ही जी 2 अक्षरं आहेत ती, तर ह्याचा असणारा गोल आकार हिकडल्या साईडला आहे, तर ह्याचा असणारा आकार हिकडल्या साईडला आहे. तशाच पद्धतीनं ह्याला पण एक रेष आहे, ह्याला पण एक रेष आहे, ह्याला पण एक रेष आहे, ह्याला पण एक रेष आहे. तसंच हिथं हिकडल्या साईडला गोल आहे तर हिकडल्या साईडला गोल आहे, तर ह्यांच्या रेषा खाली त्या ह्या दोघांच्या वरती आहेत. जर एकत्रित हे जर दिलं तरी पण गफलत होण्याची शक्यता आहे. मग हे बी आहे का हे क्यू आहे का हे डी आहे, मग हे कुठलं आहे, बी आहे, हे डी आहे, हे पी आहे, हे क्यू आहे. तर सगळ्यांना बिग लेटर्स स्मॉल लेटर्स लिहिता येतील, ओळखता येतील,
ही असणारी आपली बेसिक सुरुवात आहे आणि इथून पासून आपल्या पुढचं अजून लेक्चर हळूहळू बेसिक गोष्टीवरती घेतलं जाईल. अशा प्रकारचे असणारे बिग लेटर्स आणि स्मॉल लेटर्स तुम्ही आपल्या वहीमध्ये, एकरिगी वहीमध्ये लिहून मला व्हॉट्सअपवरती पाठवायचे आहेत. धन्यवाद.